या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर BP उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल. पार्टीला आता जनमान्यता मिळत असल्यानं राज्यातील सर्वच वरिष्ठ नेत्यांना कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचं मोल आता समजेल असं झालंय. लोकसभेच्या निवडणुकीत देशातील भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवून अनेक जण विजयी झाले. सोलापुरात मात्र या चिन्हाला जिल्ह्यात प्रचंड उत्सुकता असतानाही सोलापुरातील नेत्यांकडून बाहेरचा भिडू नको म्हणत आतून संधान गाठून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतभर चाललेल्या अश्वमेधाला रोखण्यात आलं. खरं तर भाजपाच्या 2024च्या निवडणुकीपूर्वी या सोलापुरात बलाढ्य सुशील कुमार शिंदे यांचा पराभव करून खासदार म्हणून डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज विजयी झाले होते. त्यांनी दाखल केलेल्या जातीच्या दाखल्यावरून त्यांना 5 वर्ष अभय दिला गेला. या ठिकाणी भाजपानं नवा गडी दिला. रामाचं नाव असलेल्या या राम सातपुते यांना भाजपानं उमेदवारी दिली. तर काँग्रेसनं पराभूत झालेले खासदार सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या मध्य विधानसभा मतदारसंघातून 3 वेळा विजयी संपादन केलेल्या परिणिती शिंदे यांना मैदानात उतरवलं. यावेळी भाजपाच्या वरिष्ठांपासून सामान्य कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत भाजपचा अजेंडा पोहोचवलाच. सोलापुरातील दिग्गज कोणतेही नेते मैदानात उघडपणे प्रचारात उतरलेच नाही. पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी ज्या काही गोष्टी करायच्या असतात ती त्यांनी केलं नसल्यानं 2019च्या भाजपच्या जागा निश्चित मानलेल्या वरिष्ठांना तोंडगशी पडावा लागला. नशिबानं महाराष्ट्र सोडून अन्य राज्यात भाजपला चांगला प्रतिसाद मिळाल्यानं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा विराजमान झाले. खरे यातून काहीतरी शिकत यानंतरच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या राज्य व स्थानिक नेत्याने आता आपल्याला राज्य काबीज करायचा या जोमानं कामाला सुरुवात केली. सोलापुरात तर कधी नव्हे भाजपाने मध्य विधानसभा निवडणुकीत उमेदवार दिला आणि इथंच खरा भाजपाच्या अंतर्गत दुफळीला प्रारंभ झाला. मध्य विधानसभा मतदारसंघासाठी भाजपनं देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीची घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवेंद्र कोठे यांचं पालकत्व स्वीकारल्याची कबुली देत मतदारसंघात सामाजिक कार्यातून जनतेसमोर गेले. जनतेनेही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदुत्वाच्या जोरावर ऐतिहासिक विजय मिळवून दिला. निवडणुकीपूर्वी देवेंद्र कोठे यांना भाजपात घेण्यासाठी सोलापूरच्या स्थानिक नेत्यांनी आडकाठी आणली होती. आजही तिन्ही आमदार एकाच मंचावरून शहराच्या विकासासाठी प्रयत्न करताना दिसत नाही. एकच प्रश्न वेगवेगळ्या ठिकाणी मांडले जातात. विधानसभेच्या विजयानंतर देवेंद्र कोठे यांनी पालकमंत्र्यांना हाताशी धरून सोलापूरच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. यात त्यांना यश मिळत गेल्यानं देवेंद्र कोठे हे जनसामान्यात विकासात्मक दृष्टिकोन ठेवणारा नेता म्हणून पडी येऊ लागले. तर यामुळं आपल्या अनेक वर्षांची दुश्मनी विसरून 2 देशमुख एकत्र आले. जेव्हा प्रत्येक सोलापूरकर या दोघांना एकत्र या शहराच्या प्रश्नावर विकासात्मक चर्चा करा म्हटल्यावर एक झाले नाही. शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे हे मुख्यमंत्री. वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी, आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या. इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट, वांग, मस व चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीननं उपचार केले जातील व मांडीवरील, चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी 7D हाय फूड लेझर मशीन, हेअर रिग्रोथ साठी PRP ट्रीटमेंट, केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर PRP ट्रीटमेंट उपलब्ध आहे. 15-in-1 हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहरा निखळ व सुंदर व तजेलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा. तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे, केसांमध्ये कोंडा होणे, सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात. याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत हुले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या. प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता हुले पाटील, जयलक्ष्मी रेसिडेन्सी 3, पत्ता 328/35 न्यू पाच्छापेठ, वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर, सोलापूर. क्लिनिक फोन नंबर 9326 20 33 99.